अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चवदरी, आणि सोयरी भली भली. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुला किंवा तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनाला उपदेश करतात. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शालनबाई गणपती कोळी यांच्या देहावसानाच्या निमित्ताने उत्तर कार्य, आणि त्या कार्याच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ ह्याची कीर्तनाची सेवा आहे. एकंदर मानवी जीवनाचा विचार केला तर शास्त्राने वर्णन केलेलं आहे. उपजेते नाशे, नाशिलिते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. ज्याची उत्पत्ती झालेली आहे त्याचा नाश हा ठरलेलंच आहे बरं का. अगदी मराठीमध्ये तिचं मन आहे, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणारच बरं का. जो जो पदार्थ या भूतलावरती उत्पन्न झालेला आहे त्याचा नाश हा अटळ आहे. कुणाला थांबवता येत नाही. ज्याने निर्माण केलं त्याला थांबवता येत नाही बरं का. म्हणून ज्याचा जन्म झाला त्याला इहलोकातून जावं लागतं. संतांनी वर्णन केले, देवाचे अवतार झाले, संतांचे अवतार झाले, त्यांना सुद्धा इतर राहता आलं नाही. येते नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. हे जरी खरं असलं पण जाताना दुःख होतच बर का. संयोग झालेला आहे आणि संयोगामध्ये दुःख हे ठरलेलं आहे. संयोग झाला, त्यांचं संगसुख भोगलं, आणि संगसुख भोगल्यामुळं वियोगामध्ये दुःख हे स्वीकारावं लागतं बरं का. त्यातल्या त्यात जर विचार केला तर मनुष्य जीवनामध्ये नात्याचा संबंध फार आहे, आणि त्या सर्व नात्यामध्ये सर्वात श्रेष्ठ नातं म्हणजे आई वडिलांचं नातं बरं का. किंबहुना नुसतं नातं नाहीये. त्या आई वडिलांनी आम्हा तुम्हाला जन्म देऊन हे जग पाहण्याची योग्यता दिली बरं का. जर त्यांनी जन्म जर दिला नसता तर आपण काय पाहिलं असतं? काहीच पाहिलं नसतं बरं का. पण त्यांच्या
जन्म देण्यामध्ये, संगोपन करण्यामध्ये फार उपकार आहेत, लक्षात ठेवा. इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत, त्या उपकाराचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. म्हणून शास्त्रामध्ये विधी सांगितला बरं का. तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं, उद्या तुम्ही सर्व संग त्याग केला, घरादाराचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला, देशाचा त्याग केला, असा जो संन्यासी, त्याला सांगितले तू आता सर्वांचा त्याग केला, आता तू देवाची पूजा सुद्धा करायची नाही बरं का. देवाला नमस्कार सुद्धा करायचा नाही, पण त्या संन्याशाला सांगितलं शास्त्राने, आईला मात्र नमस्कार करायचा बरं का. म्हणजे संन्यास धारण केल्यानंतर संन्याशाने देवाची पूजा नाही करायची, पण आईचं स्मरण त्याने केलंच पाहिजे, आईचं दर्शन त्याने जीवनामध्ये घेतलंच पाहिजे. एवढं श्रेष्ठत्व आमच्या तुमच्या जीवनामध्ये, या विश्वामध्ये आईच्या बाबतीत केलेलं आहे बरं का. म्हणून संन्यासाच्या हातामध्ये दंड असतो, तो दंड खाली टेकवायचा नसतो बरं का. टेकवायचा नसतो, तो नेहमी खांद्यावरती असतो. दंडी संन्यासी म्हणतात त्याला. संन्यासामध्ये प्रकार आहेत. तो संन्यासी कुठेही गेला तर त्या दंडानेच नमस्कार करतो बरं का, दंडानेच नमस्कार करतो. पण आईच्या जवळ आल्यानंतर मात्र त्यांनी साष्टांग घालायचा बरं का. कारण त्या आईचे फार मोठे उपकार आमच्या तुमच्या जीवनामध्ये आहेत. तुकोबारांनी वर्णन केले, ज्या मातेनं आम्हा तुम्हाला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं. का केलं? का केलं? काय देणं होतं? महाराज म्हणतात एकच कारण, ऐशी कळवयाची जाती, ऐशी कळवयाची जाती. ऐशी कळवयाची जाती. हे ड्रायव्हर आहे, ब्रेक दाबाला बरं काय. करी लाभावी न प्रीती. तुकोबाराय वर्णन करतात, त्या मातेच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी असलेला कळवा, तो असा कळवा आहे, अलौकिक आहे बरं का. त्याच्याकरता शब्द वापरला, ऐशी कळवयाची जाती. अशी आईची जात तुम्हाला जगात कुठं पाहायला मिळणार नाही. हे कुणी वर्णन केले? जगद्गुरु श्री तुकोबाराय वर्णन करतात. कुणी सोम्या गोम्याने वर्णन केलेलं नाही बरं का. त्याचा अर्थ त्या मातेचं अनन्य साधारण असं आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये महत्व आहे. कारण त्या मातेने आपल्याला जन्म दिलेला आहे. इतर व्यक्ती जाण्यामध्ये जेवढं वियोगाचं दुःख होत नाही, तेवढं मातेच्या वियोगामध्ये फार दुःख होतं बरं, फार दुःख होतं. लक्षात ठेवा. तुम्ही त्या 4 भावंडांची अवस्था पहा. संत निवृत्तीनाथ
संत ज्ञानोबा राय, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई या चारी भावंडांना आई वडील सोडून गेले बरं का. सोडून गेले म्हणजे आपल्या जीवनाचा त्यांनी शेवट केला. कधी गेले? झोपेत असताना गेले बरं का. लहान होती हो, 8 वर्षाच्या आत सगळी. आणि अशा अवस्थेमध्ये मुलांचा त्याग त्यांना त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे करावा लागला त्यांना बरं का. त्यांनी विचार केला की जागी असताना जर आपण गेलो तर यांचा वियोग आपल्याला सहन होणार नाही, म्हणून झोपेमध्ये असतानाच फक्त निवृत्ती नाताना त्यांनी जाग केलं होतं बरं का. आणि सांगितलं आम्ही चाललेलो आहे, आम्हाला शास्त्राने सांगितलंय प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि ते प्रायश्चित्त घेण्याकरता आम्ही निघालोय. सांगितलं निवृत्ती या सर्वांचा तू सांभाळ कर बरं का. सांगून गेले. हे कळू दिलं नाही तिघांना, लक्षात ठेवा. पण एका ज्येष्ठ मुलावरती जबाबदारी टाकून माता पिता निघून गेले. जागे झाल्यानंतर पाहतात आई वडील कुठे आहेत. शेवटी सर्व इतिहास निवृत्ती नाताना सांगावा लागला बरं का. म्हणून ज्ञानोबाने आपल्या वाङ्मयामध्ये देवाचं स्मरण केलं नाही, पण आई वडिलांचं स्मरण केले बरं का. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. इथं आई वडिलांचं स्मरण आहे बरं का. त्यांच्या वडिलाचंही नाव होतं विठ्ठल आणि आईचं नाव होतं रुक्मिणी. त्यांच्या अस्तित्वामुळे आज आपण जगाला एवढं मोठं ज्ञान दिलं, एवढं मोठं ज्ञान दिलं. लक्षात ठेवा, आई आपल्या जीवनामध्ये स्वतःचा घात करून घेते पण मुलाचा घात करत नाही बरं का. स्वतःचा घात करून घेते पण मुलाचा घात करून घेत नाही. मग त्या मात्या पित्यांचं योगदान आपल्या जीवनामध्ये एवढं आहे, असं स्मरण आपल्या आयुष्यामध्ये राहावं. ज्ञानोबांनी त्याला अक्षरबद्ध केले, लक्षात ठेवा. म्हणून आई ही जीवनामध्ये निघून जात असताना आपण कितीही वर्षाचं झालो तरी पुत्र या नात्याने वियोग सहन होत नाही बरं का. आणि त्यांनी त्या मानाने ते सांभाळलेलं असतं, जन्म देऊन. वर्णन केलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, एकदा आपल्या जीवनातून आई निघून गेली की ती जागा कोणी पुन्हा भरून काढू शकत नाही बरं का. काढू शकत नाही. व्यवहारामध्ये काही शेजारीन म्हणतात आई गेली ना, मला आईसारखं समजा. समजणं वेगळं आणि असणं वेगळं. म्हणून जर तारुण्यामध्ये जर पत्नी मेली तर दुसरी आणता येते, पण तारुण्यामध्ये जर आई गेली तर नाही आणता येत. एवढं त्या मातेचं कळवयाची अवस्था त्या मातेविषयी, मुलाच्या अंतःकरणामध्ये आणि मुलाच्या अंतःकरणामध्ये आईविषयी असा संबंध आहे दोघाचा बरं. आणि अशी माता आपल्या परिवारातून निघून गेली, आयुष्य संपलं म्हणून निघून गेली बरं का. दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त झालं. त्यांनी आपल्याला जन्म दिला, सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. आज आपल्याला अस्तित्व त्यांनी प्राप्त करून दिलं. तेव्हा अशा मातेचा हा आपल्या जीवनातून झालेला वियोग आहे आणि तो अटळ आहे. तेव्हा त्या मातेच्या स्मरणात आपण जाणीव ठेवून पुढच्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे बरं का. अनेकांचे उपकार आमच्या तुमच्या जीवनामध्ये आहेत. त्यात मात्या पित्यांचे उपकार आहेत.
त्या मात्या पित्याचं स्मरण आपल्या जीवनामध्ये अखंड राहावं, त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेले संस्कार हे जतन करावं, आयुष्यामध्ये असं जगावं की जेणेकरून आपण वागत असताना आपल्या आईच्या नावाचा उच्चार षष्टीमध्ये कुणी करू नये. षष्टी शब्द वापरला काय कळाल तर बघा, शिवी ही षष्टीमध्ये दिली जाते. मुलगा जर चांगला जन्माला आला तर माणसं आई वडिलाचं नाव घेतात, आणि मुलाने जर वाईट केलं तर आई वडिलाचं नाव घेतात. तेव्हा त्या मात्या पित्यांनी जन्म देऊन आपल्याला हे घडवलं, जेणेकरून आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या नावाला काही दोष लागणार नाही असा पण जगण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा अशा मातेच्या ह्या स्मरणार्च्या निमित्त आजचा हा सेवेचा योग आहे. त्या निमित्ताने काही चिंतन घडावं म्हणून आजचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांचा अभंग आहे. अभंग परिचयाचा आहे. परिचयाचा असला तरी कशा करता संतांनी लिहिलेला हे आम्हा तुम्हाला माहिती नाही बरं का. आम्ही भजनात चाल लावून अगदी घोळून म्हणतोय. पण हा अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे, आणि उपदेश करत असताना तुकोबारांनी जगाला उपदेश केला नाही, स्वतःच्या मनाला उपदेश केला बरं का. समाजाला जाणीव करून देता संत जगाला उपदेश करणं सोपं आहे, पण मनाला उपदेश करणं फार अवघड आहे बरं का. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडी ठणठणी तपाशान. जगाला उपदेश करण्यापेक्षा मनुष्यानी मनाला उपदेश करावा बरं का. काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये असे येतात, त्या प्रसंगामध्ये मनाला उपदेश केल्याशिवाय पर्याय नाही. तडजोड नाही लक्षात बरं का. कारण आपल्या जीवनाचा जो व्यवहार चाललेला आहे तो मनावरती चाललेला आहे. सगळा व्यवहार, जन्माला येणं, आयुष्यभर जगणं, जीवनाचा शेवट होणं, आणि शेवटी पुढचा जन्म घेणं, या सगळ्याला कारण कोण आहे? मनच आहे बरं का. सर्व सुख दुःखाला कारण हे मन आहे, लक्षात ठेवा. जेवढे म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येतात, त्या प्रत्येक सुख दुःखाला कारण हे मन आहे, मन. म्हणून तुकोबारांनी सांगितले, जीवनामध्ये तुम्हाला जर प्रसन्नता करून घ्यायची असेल तर देवाची प्रसन्नता करून घेण्यापेक्षा मनाची प्रसन्नता करून घ्या. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ती. मनाची प्रसन्नता जीवनामध्ये केली पाहिजे. मग ती मनाची प्रसन्नता जीवनामध्ये करून घेतली पाहिजे. या शब्दाचा अर्थ काय? मन ताब्यात घेतलं पाहिजे. कशा करता? आपल्या जीवनामध्ये येणारे आघात ते जर निवारण करायचं असेल तर मन त्या मनाचं आपलं बळकट पाहिजे बरं का. होई बळकट, होई बळकट,
होई बळकट माझ्या मनातुरी धीट. एखाद्या वेळेस शरीर बलहीन असलं तरी चालेल, माणसाचं मन बळकट पाहिजे बर का, बलवान पाहिजे. हा मनावरती आपलं सगळं जीवन अवलंबून आहे आणि त्या मनाला ताब्यात घेतलं पाहिजे. कशानं ताब्यात घेता येईल? ते कशाने तरी ताब्यात येत नाही बर का. मारका बैल आहे, मारका बैल. त्याला ताब्यात घेण्याकरता काय घालावं लागतं? व्यसन घालावं लागतं. व्यसन का यसन? हा यसन. व्यसन वेगळं आणि यसन वेगळं. हा कितीही मारका बैल असेल तर त्याला यसन घालावं लागतं. नवे नवे तुकोबारांनी वर्णन केले, हत्तीचं बळ फार आहे बर का, हत्तीचं बळ फार आहे, पण तो अंकुशाने ताब्यात येतो, अंकुशाने ताब्यात येतो. तसं ह्या मनावरती अंकुश लागतो. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा. अंकुश बर का, त्याला अंकुश ठेवावा लागतो. अगदी मराठी सांगते त्याच्यावरती नजर ठेवावी लागते मनावरती. का बरं? ज्या अर्थी तुकोबार आहे हे जगाला सांगत नाहीत बर का, स्वतःच्या मनाला सांगतायत. आणि त्या स्वतःच्या मनाला सांगतात. काय सांगतायत? आपण ज्या भूतलावरती जन्माला आलो, जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत हे मन, त्या मनाला काहीतरी आलंबन लागतं. मन एकटं राहत नाही बरं का, काही ना काहीतरी त्याला आलंबन लागतं, काही ना काहीतरी लागतंच त्याला. ते एकटं राहू शकत नाही. जर एकटं राहिलं तर ते पाप केल्याशिवाय सोडत नाही बरं का. त्याला काहीतरी आलंबन लागतं, काहीतरी आलंबन लागतं. मग आम्ही तुम्ही काय केलं? त्याला प्रपंचाचं आलंबन दिलं, प्रपंचाचं आलंबन दिलं. एवढं आलंबन दिलं, एवढं आलंबन दिलं, त्या प्रपंचामध्ये आलंबन दिल्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात ते त्याच्यामध्ये गुंतलं. किती गुंतलो? त्याला काही कळेना बरं का, काही कळेना. म्हणजे देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतशी. एवढं ते गुंतलं बर का. कोणी म्हणेल गुंत ना काय फरक पडला?
तुकोबाराय म्हणतात ती गुंतलं हो, बरोबर आहे, पण जिथं गुंताला पाहिजे तर तिथे गुंतलं नाही, नको तिथं ते गुंतलंय. नको तिथं म्हणजे कुठं गुंतलंय? महाराज म्हणतात जे गुंतलं ना, हे सर्व दिसणारे पदार्थ आहेत ना, हे सगळे मायाकारी आहेत. हे मायेनं निर्माण केलेलं आहे. कुणी निर्माण केले? मायेनं निर्माण केले. जे आपल्याला हे सगळं त्रिभुवन दिसतं ना, हे सगळं कुणाचं कार्य आहे? मायेचं कार्य आहे, बाकी कोणाचं नाही. म्हणून तर तुकोबारांनी वर्णन केले, ऐसा लाघविया माया सूत्रधारी. देवानी मायेला घेऊन हे केलंय, म्हणून कधी कधी सरकार त्या मायावतीला घेऊन सरकार करतंय. हे सगळा मायेचा पसार आहे बरं का सगळा. आणि मायेचा पसार आणि त्या मायेचा असा काही पगड आहे, असा काही पगड आहे, एकदा जर ते मन त्या मायेमध्ये गुंतलं ना, ते त्याच्यातून निघत नाही. जरी ब्रह्मदेव आला तरी निघत नाही. अशा मनाला तुकोबाऱ्या सांगतात, मना तुला मला सांगायचं आहे, तू चांगला आहेस तसा. तेव्हा माझं सांगणं आहे, मना ऐकून घे बर का. ज्या संसारामध्ये तू गुंतला ना, हे मायाकारी आहे. कसा आहे माहित आहे? फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, येते सार भगवंत ऐशे जागवितो मना, पुढं सरीशे जना सहित, जनाला नंतर मनाला आधी. म्हणून जर उपदेश करायचा असेल तर पहिल्यांदा कोणाला उपदेश करावा? मनाला. दुसऱ्याच्या का स्वतःच्या? स्वतःच्या मनाला उपदेश करावा. तुकोबारायांनी विचार केला, जगाला उपदेश करण्याच्या आधी आपण आपल्या मनाला उपदेश करावा. आणि त्या मनाला उपदेश करतात, बा मना, खरंच त्या मायेच्या जाळामध्ये जर तू गुंतला ना, तुला काय भोगावं लागेल याची जाणीव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करून देतो.
नको नको मना, द्विरुक्ती वापरल्यावर म्हणजे पुन्हा 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 सांगतायत मनाला, हे मना नको नको गुंतू माया जाळे. हे दिसणार हे सर्व विश्व आहे ना, हे मायेचं जाळ आहे. का जाळा शब्द वापरला हो? ते अधिक त्यामध्ये गुंतो म्हणून त्याला जाळं म्हटलेलं आहे. एक तिडा काढायला गेला की दुसरा निघतोय, बर अडकून बसतोय बर का. दुसरा काढायला गेला की तिसरा. आमचे एक मित्र ते सांगतात, हे कसं आहे, गोबर गॅसचा खड्डा पाहिला कधी? एक पाय काढला की दुसरा जातोय, दुसरा काढला की पुन्हा तिसरा जातोय. ती निघतच नाही, त्याला काढायला तिसरा लागतोय बाहेरचा. तू खड्ड्याच्या बाहेर उभं राहून बर का. एक काढला की दुसरा जातोय, दुसरा काढला की पुन्हा दुसरा जातोय. ती निघतच नाही त्याच्यातून. तसं हे विषय रूपी जाळ आहे. आणि याच्यातून एकदा जर मनुष्य त्याच्यामध्ये अडकला ना, त्याच्यातून बाहेर निघत नाही बर का. म्हणून तुकोबर आहे त्या मनाला सावध करतायत, नको नको मना गुंतू माया जाळी. का सांगता तो? पण त्या मायेचं असं काही स्वरूप आहे, तिच्या ठिकाणी आकर्षण फार आहे. काय आकर्षण फार आहे. आणि आकर्षणाचा परिणाम मनुष्य स्वाभाविक आकर्षिला जातो बर का. काय करावं लागत नाही तिथं, ती मोहित करते. काय मोहित करते, लक्षात ठेवा. पण ती ईश्वराने निर्माण करतानाच अशी केली, ती आहे खोटी. ती आहे खोटी, पण आकर्षण मात्र फार आहे बर का. आकर्षण मात्र फार आहे. आज तुम्ही पहा, खऱ्याला आकर्षण जास्त का खोट्याला आकर्षण जास्त आहे? समजावं, हे मायेचं स्वरूप आहे. हे मायेचं स्वरूप आहे. सहज आकर्षित होतो आणि आकर्षित होतो नुसतं होत नाही, तो देशाला विसरतो, कालाला विसरतो, वस्तूला विसरतो, सर्व गोष्टीचा विसर पडतो. म्हणजे कर्तव्य विन्मुख होतो, कर्तव्यापासून दूर जातो. त्याला भान राहत नाही बर का. कशाचंच भान राहत नाही. हो बरोबर आहे. ते देवाला विसरल्यावर सांगितलंय. इथं देवाला विसर नाही, ती मायाच विसर पाडते. मायाच विसर पाडते बर का मनाला. इतकं ते मन त्याच्यामध्ये गुंतलं जातं, एवढं मन गुंतलं जातं, एवढं गुंतलं जातं, त्या मनाला सावध करावं लागतं पुन्हा पुन्हा. लक्षात ठेवा. त्याला उदाहरण जर व्यवहारातलं द्यायचं असेल तर सर्वांच्या परिचयाच आहे. माणसं संध्याकाळची घेतात, माहित आहे ना. ती कशी असते आपण काय पाहिली नाही, पाण्यासारखीच असते म्हणे. पाण्यासारखीच असते म्हणे. पण पाण्याचा एवढा परिणाम होत नाही, तिचा फार परिणाम होतो बर का. ती जर एकदा पोटात गेली तर काय काय बोलायला होते हो. जे देव बोलला नाही ती बोलावला होते बरं का. ते बोलणं कधी थांबतंय? उतरल्यावर. मला माया सांगायचंय, हीच माया बरं का. हीच माया. काय दिसतंय त्याच्यामध्ये? हे चित्र दिसतंय? काही दिसत नाही हो. पण आत जर जे गेलं ना, जग उलट पालत करते ते. तसं ह्या मनाची अवस्था आहे. हे मन एकदा ह्या भूतलावरती आल्यानंतर या देहाच्या संबंधाने त्या माईक पदार्थाशी एवढं गुंतत की परिणाम एकदा ते गुंतलं ना, त्याच्यातून लवकर निघत नाही. महाराज म्हणतात, मना तू जर त्याच्यामध्ये गुंतलास आणि तुझं जर आयुष्य संपलं आणि काळ जर तुला न्यायला आला तर तू काय करणार? काय करणार?
पण मन गुंतलेलं आहे, काळ कधी येणार आहे सांगून येत नाही. आज सुधारणा झालेली आहे, भौतिक युग आहे. पूर्वी पाहुणे पत्र पाठवत होते, आता फोन करतात बरं का. कधी येणार आहे, घरातून निघायच्या आधी 5 मिनिटं फोन करतात. आता मी गाडीवर बसलोय, आलोय. हा, गाडीवर बसलोय, यालो. याच्या अगोदर 8 दिवस पत्र यायचं हो. आता गाडीवर बसल्यानंतर फोन करतात, आम्ही गाडीवर बसलोय, आलोय. सोय झालेली आहे, भौतिक युग आहे. असं मात्र काळाच्या बाबतीत नाही बरं का. काळाच्या बाबतीत नाही आहे. पण तो कधी येईल हे आपल्याला माहित आहे. आम्ही तुम्ही गणित केलंय, 60व्या वर्षानंतर येणार आहे असा करार केलाय. कुठं, कुठल्या कारखान्याचा केलाय तसा? हा, माणसं भ्रमामध्ये राहिली बरं का. एवढी भ्रमामध्ये माणसं राहतात, हे मी आत्ताच मरणार नाही, नातवाचं तोंड बघून बघणार आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले, अरे त्या काळावरती विश्वास ठेवू नका. ज्ञानोबा म्हणतात, त्या मातेच्या गर्भामध्ये आपला पिंड तयार झालाय. मातेच्या गर्भामध्ये पिंड तयार झालाय. महाराज म्हणतात, तो तिथं सुद्धा येऊन घेऊन जातो बर का. कशी उभे नवे नवे गर्भगिवशी अशी उभी येते की तो विचार करत नाही. तो म्हणत नाही का हा जन्माला येऊ दे, घरातल्या लोकांनी याचं तोंड बघू दे आणि मग घेऊन जाऊया. ते म्हणतोय तुझं त्या गर्भातच संपलंय, गर्भातच संपले बर का. घडी घडी काळ वाट याची काय, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. महाराज काळाची तत्परता सांगतात, फार तत्पर आहे तो बर का. तेव्हा महाराज सांगतात, मना तू या मायेच्या जाळामध्ये गुंतलेला आहेस. काळ कधी येईल सांगता येत नाही. त्याचा का नेम ठरलेला नाही, वेळ ठरलेला नाही, काळ ठरलेला नाही, दिवस ठरलेला नाही. तो रात्र म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, अमावस्या म्हणत नाही, पौर्णिमा म्हणत नाही, शिमगा म्हणत नाही, दिवाळी म्हणत नाही. म्हणतोय हा झोपलाय म्हणत नाही, हा जेवायला लागलाय म्हणत नाही, हा गाडीवर आहे म्हणत नाही, हा कीर्तन करायला काय काय विचार करत नाही बरं का. तत्पर आहे तो. तेव्हा तो काळ येण्याच्या आधी तू या मायेच्या जाळेतून रिकामा हो. आपल्याला घरामध्ये लहान मुलं आहेत, आपण ते आता शाळेमध्ये घातले आहेत. कुठल्या सरकारी नव्हे, खाजगी शाळेत. त्या खाजगी शाळेची गाडी येते चौकात, बरोबर आहे.
ती गाडी येण्याच्या आधी मुलांना ड्रेस घालून, त्याचा युनिफॉर्म घालून, त्याचा डबा घालून सगळं ते नियमात करावं लागतं बरं का. आणि गाडी येण्याच्या आधी 5 मिनिटं तिथं तयार राहावं लागतं. तयार राहावं लागतं. तसं काळ येण्याच्या आधी आपण मोकळं झालो पाहिजे. ज्या मायेच्या जाळामध्ये हे गुंतलेलं मन आहे ना, ज्या दिवशी काळ नेणा करता येईल त्यावेळी त्या काळाला सांगितलं पाहिजे, न्यायचं असेल तर तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. मी मायेशी तादात्म्यच ठेवलेलं नाहीये. मायेशी तादात्म्य ठेवलेलं नाहीये. एवढं त्याच्यातून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. त्याच्याकरता तसा प्रयत्न केला पाहिजे. तसा प्रयत्न केला पाहिजे बरं का. हे मायेचं जाळं आहे. गंमत अशी आहे, हे दिसत नाही बरं का, पण गुंतवल्याशिवाय राहत नाही. गुंतवल्याशिवाय राहत नाही. हे मायेचं जाळं कशाने काढायचं आहे? त्याला कात्री लागू पडत नाही. कात्री लागू पडत नाही. ह्याला जर ते मायेचं जाळं जर सोडायचं असेल तर याला एकच विचार लागतो. विचार. आणि त्या मायेच्या जाळामध्ये जर आपण एकदा अडकलो ना, मग काय दुःख भोगावं लागेल आपण त्याचा विचार करू शकत नाही. लक्षात ठेवा. एकदा जर मन त्याच्यामध्ये गुंतलं आणि त्या गुंतलेल्या अवस्थेमध्ये जर काळ नेण्याकरता आला तर अनेक जन्म घ्यावे लागतात बरं का. अनेक जन्म घ्यावे लागतात. त्यावेळी जन्म घेणे लागे. एकदा त्या मायेच्या जाळामध्ये गुंतला की वासना राहतेच बरं का. ते जाळ नेमकं कसं आहे? स्वरूप काय? मी आणि माझं. मी आणि माझं. मी आणि माझं. माणसं उठल्यापासून झोपेपर्यंत आणि ज्या दिवशी कळायला लागलं तेव्हापासून चौघ्याच्या खांद्यावरती जाईपर्यंत दुसरं काय म्हणत नाही. मी आणि माझं बरं का. हेच जाळ आहे बरं का. हेच त्या मनाला बांधत. एक विचार आपल्याला जाता जाता सांगतो. आपण सध्या श्रवण करताय. आत्म्याला उपदेश करावा लागत नाही का? तो नित्य तृप्त आहे. देहाला उपदेश करायचा कारण तो जडच आहे, नाशिवंत आहे. मग उपदेशाचा अधिकारी कोण? मग ते कुठं राहते? दोन्हीच्या मध्ये. दोन्हीच्या मध्ये बरं का. हा देह नाशिवंतच आहे. त्याला काय करावं लागत नाही. आयुष्य संपली की तो पडणारच आहे. आत्मा जाग्यावरतीच आहे. तो येतही नाही, तो जात नाही. मग येत जात कोण? मन. मनच येत जात बरं का. त्यालाच म्हणतात लिंग देह बर का. 17 तत्वाचा आहे. पुढे येईल ते. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी असे 17 सांगितलेत. काही 15 सांगितलेत, काही 16 सांगितलेत. मग त्याच्यामध्ये हे मन आहे मुख्य बरं का. देह पडणार आहे. आत्मा नित्य तृप्त आहे. त्या मनाने या माईक पदार्थाशी तादात्म्य निर्माण केल्यामुळे ते मन तिथं गुंतलं, नाम अडकलं बरं का. मग त्या गुंतलेल्या अडकलेल्या मनाला काढण्याकरता लौकिक उपाय कोणता लागू पडत नाही. लागू पडत नाही.
तिथं एकच महाराज म्हणतात, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा वारेल. कोणत्या दुकानात मिळतो? आयुर्वेद दुकानात नाही बर का. याचा अर्थ काय? त्या मनाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा लागेल. त्या मनाला जो उपदेश करावा लागेल तो ब्रह्मज्ञानाचा त्या मनाला सांगावा लागेल. खरं काय खोटं काय आपण जगाला सांगतो पण मनाला सांगत नाही. मन ज्याच्यामध्ये गुंतलेले त्या मनाला सांगावं लागतं, बा मना हे मायेचं कार्य आहे, हे खरं नाही आहे, हे खोटं आहे. तुला वाटत असेल आता हे बरं आहे पण हे खरं नाही बरं का. ह्या मनावरती संस्कार करावे लागतील. मनाला पुन्हा 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 सांगावं लागतं. जसं त्या बाळाला सांगावं लागतं, हे शी आहे, हे घाण आहे. ते बाहेर चाललं की त्याला आपण काय म्हणतो? हे शी आहे. नको तिकडं चाललं की त्याला काय म्हणतो? तिथं बाबा आहे. त्या लहान मुलाला सांगतो बरं का, ते नको तिथं जाऊ नये म्हणून त्याला सांगावं लागतो, जाऊ नको तिथं, बागुलबुवा आहे. त्याला स्पर्श करू नको, तिशी आहे. हे संस्कार करावे लागतात. कुणाला? त्या बालकाला बालपणामध्ये. तेच संस्कार ह्या मनाला पहिल्यांदा करावे लागतात. संसारात संसार नित्य हा संसार अवघा मायेचा बाजार. आम्हाला फक्त शुक्रवार भरतो तेवढाच बाजार माहितीये. आपल्या घरातला हा सगळा प्रपंच हा बाजार आहे. रोज त्या बाजारात आपण राहतोय. आठवड्यातला एकदा बरा का रोजचा बरा हो. अवघा मायेचा, अवघा शब्द वापरलाय महाराजांनी. हा सगळा मायेचा बाजार आहे. त्या मनाला ते संस्कार करावे लागतात, लक्षात ठेवा. आणि त्या मनाला संस्कार करण्याकरता तिसऱ्यानी करून चालत नाही, आपणच आपल्याला त्या केलं पाहिजे. का? आपणच त्या मनावरती संस्कार केले पाहिजेत. म्हणून तो कोबर आहे, त्या मनाला सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी.
काळ आला जवळी ग्रासावया. तो काळ तत्पर आहे तेव्हा म्हणा याच्यामध्ये तू गुंतू नको, संसार करू नका म्हणून सांगितलेलं नाही बरं का. संसार करू नका म्हणून सांगितलेलं नाही, करा पण त्याच्यामध्ये गुंतू नका, त्याच्यामध्ये गुंतू नका. काही माणसं सांगतात, बायका सांगतात आपल्या नवऱ्याला कीर्तनाला जा पण बुवाकडून माळ घालू नका बरं का. बरोबर आहे की नाही? बरीच लोक आमच्याकडे येतात आणि महाराज घातले असते हो पण तिनं सांगितले घालू नको. तिने कीर्तनाला जायला परवानगी दिली, कुठेही कीर्तन ऐकायला जा पण बुवाच्या गळ्यात हातून गळ्यात अडकून घेऊ नका. बरोबर आहे ना? मी कशा करता सांगलोय, तुकोबऱ्या सांगतात त्या संसारामध्ये राहा, राजकारणात राहा, उचापत्या करा, काय धर्मकारण करा, काय करायचं ते करा पण त्याच्यामध्ये गुंतू नका, त्याच्यामध्ये गुंतू नका बरं का. आपण प्रवास करतो, दूरचा प्रवास करायचा आहे, दूरचा प्रवास करण्याकरता आपण रेल्वेचं रिझर्वेशन केलंय. कुठलं? एसीचं बरं का. जसा प्रवास असेल तसं तिकीट आहे. एसीच्या डब्यात कधी प्रवास केलाय? जनरल मध्ये जायची मारामार म्हणा. आपण कोण विचारतोय, लोकल गाडी आहे काय विचारतोय? कमी तिकिटात गेलं पाहिजे ना पंढरपूरला, एक्सप्रेसला तिकीट जात आहे. एसीचे डबे आहेत तिथं, फार व्यवस्था, एअर कंडिशन असते बरं का. झोपायला गादी इतकी सुंदर असते, घरात नसते एवढी सुंदर असते, एवढी स्वच्छता असते. बिस्लरी बाटली भरून ठेवलेली असतात, पडदे स्वच्छ असतात, त्याच्यावरची गालिदे स्वच्छ असतात, उशा चांगल्या असतात. माणूस रिझर्वेशन करून ते प्रवास करतो पण त्याच्यामध्ये राहून तो विचार करत नाही ह्यातच कायम राहावं असं त्याला वाटत नाही बरं का. त्याला माहिती आहे आपला 10 तासाचा प्रवास आहे, त्याच्यातून उतरताना आनंदाने उतरतो का रडत उतरतो? तसं संसारात जगायला शिकलं पाहिजे. आपण रिझर्वेशन केलंय, एवढी व्यवस्था त्याच्यामध्ये चांगली असते, फार चांगली असते. ते बघितल्या वाटतं की इथंच ध्यान करावं आपल्यासारख्याला बरं का. पण एवढा प्रवास करून मात्र त्याच्यामध्ये तो गुंतत नाही बरं का, गुंतत नाही का. त्याला माहित आहे हे 10 तासापुरता आहे, 10 तासापुरता आहे. तसं मनाला सांगावं लागतं हे एका जन्मापुरतं आहे. आणि या जन्मात जर तू याच्याशी तादात्म्य धरलं तर अनेक जन्म घ्यावे लागतील, या डब्यातून त्या डब्यात, त्या डब्यातून त्या डब्यात. तेव्हा तू याचा विचार कर बर का. असं त्या मनाला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल, रोज सांगावं लागेल. म्हणून शब्द नको नको मना गुंतू माया जाई. कारण जर तू गुंतलास आणि आयुष्य तुझं संपलं तर तू काळाचा आहारी गेलास बर का. काळाला जवळी ग्रासावया, तू जवळच आहे, जवळच आहे बर का, पण आपल्याला दिसत नाही. त्याने कॅमेरे लावलेत, त्याने कॅमेरे लावलेत, तो कॅमेऱ्यातून पाहतोय याच किती तारखेला संपणार आहे, किती दिवसाने संपणार आहे. तो विचार करत नाही. लोक म्हणतात काय नाही हो, त्या तुळजापूर जवळ कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या गावामध्ये दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि आदल्या दिवशी सप्ताहाला सुरुवात झाली. लांबचं वराड म्हणून आदल्या दिवशी नवरदेव मुक्कामाला आला, हळद लावली आणि पहाटे त्याला अटॅक आला बर का. अक्षता पडायच्या आधीच. त्यांनी विचार करायला पाहिजे होता, त्याने अंगाला हळद लावल्या, कमीत कमी ज्या डोक्यावर त्या अक्षता तरी पडू देत, हा गावाकडे तरी हिला घेऊन जाऊ दे, एवढा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता का नाही. तो का तुमचा चाकर आहे होय? म्हणून तर तुकोबऱ्या सांगतात
काळाला जवळी ग्रासावया. हा, सर्वांना दया माया निर्माण होईल, किंबोना जगत नियंत्याला देवाला दया निर्माण होईल, पण काळाला दया निर्माण होणार नाही बरं का. काळाला दया निर्माण होणार नाही. मग तुम्ही असंच वागा की तो कठोर आहे, त्याच्यातून सुटण्याकरता आपणच सावध व्हा. म्हणून त्या मनाला पुन्हा पुन्हा सांगावं लागलं, बाबा हे दिसणार हे संसाराचं चित्र आहे ना, हे खरं नाही आहे, हे खोटं आहे. पुन्हा पुन्हा त्या मनाला सांगितलं पाहिजे. आणि तुकोबराय सांगतात, मना याच्यामध्ये तू गुंतू नकोस, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. त्या भौतिक मनाने तुकोबरायांना प्रत्युत्तर केलं असेल, प्रत्युत्तर केलं असेल, महाराज तुम्ही मला सांगताय बरोबर आहे, पण मला सोडवणारी पुष्कळ आहे, तुम्ही मला कशाला सांगताय. हा, तुकोबरायांचं मनच तुकोबरायला बोलते, मग आमचं तुमचं आम्हाला काय बोलत असेल हो. हा महाराज हे मला सांगू नका. हा, ज्यांनी मला जन्म दिला ते फार त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, ते मला ह्या काळाच्या तडाख्यातून सोडवतील. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा तुला याच्यातून कोणी सोडवणार नाही. ज्यावेळी मनाला सांगता सांगता त्या मनाने प्रत्युत्तर तुकोबारांना केलं, आणि प्रत्युत्तर केल्यानंतर तुकोबाराय त्या मनाला सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप हे म्हणा. तू भ्रमात आहेस, मनाला सांगते ते मात्र लक्षात ठेवा बरं का. हा, जनाला सांगत नाही तेव्हा कीर्तन ऐकून समजायचं हे तुकोबाराने आम्हाला सांगितलेलं नाही, त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध नाही. असंच मन ठेवून कीर्तन ऐका म्हणजे तुम्ही सुटला. हा, तुकोबाराय मनाला सांगतात. तुकोबारायांना त्यांच्या मनाला सांगायची गरज नव्हती, त्यांचं मन गुंतलेलं नव्हतं, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा बरं का. हा, कारण लोक म्हणतात बुवानी सांगितलं, सांगणं त्यांचं कामच आहे, ऐकणं आमचं. त्यांनी सांगितलं म्हणून सगळं घ्यायचंच असतंय. हो, बाजारात सगळ्या भाज्या आल्या म्हणून काय घ्यायच्याच असतात, आपल्याला ते तेवढेच घ्यायचं. बुवानी सांगितलेली एखादी गोष्ट घेतली, बस घेतलं, बाकी काय घ्यायचं. हा, तुकोबाराय हे आपल्याला सांगतात, आपण आपल्या मनाला असा उपदेश करा. तुकोबारांना ही गरज नव्हती, ते गुंतलेलेच नव्हते हो. ते मोकळेच होते, मोकळे होते म्हणून त्यांनी जगाला उपदेश केला. जगाला उपदेश, जग तारण्याचं काम त्या महात्म्याने केलं, लक्षात ठेवा. म्हणून त्या मनाला सांगतात, काळाची उडी पडेल बा जेव्हा. खरंच प्रत्यक्ष काळ जेव्हा नेण्याकरता येईल ना, तरी मात्र आपल्याला याच्यातून कोणीही सोडवणार नाही. सोडविना तेव्हा माय बाप. त्या बाळक्रीडेमध्ये एक प्रसंग आहे, बाळक्रीडेमध्ये प्रसंग आहे, देवाने जाणून बुजून केला बरं का. की देवाने खेळता 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 चेंडू यमुनेच्या
डोहाकडे मारला. किती लोक आपल्यावरती प्रेम करतात, प्रेम करणारी माणसं कशी दूर राहतात हे देवाला दाखवायचं होतं बरं का. आणि चेंडू खेळता खेळता देवाने तो मारला आणि असा मारला तो बरोबर कदंबाच्या झाडावरती आणि ती फांदी बरोबर यमुनेच्या डोहावरती. आता चेंडू काढायचा कोणी? गोपाळ म्हटले देवा आपलं का हे काम नाही बरं का. आम्ही जर काढता काढता जर पाय घसरला आणि जर डोहात पडलो तर आमचे घरचे काय म्हणतील? काय होणार नाही, काढा. नाही म्हणले, हे तूच काढ म्हणले, हरकत नाही म्हणले. घरचे काय म्हणतील ना, तुम्हाला दाखवतो काय म्हणतील ते म्हणले. देवानी मनात विचार केला. देव फांदीवरती चढले. त्यानं चेंडू काढण्याच्या ऐवजी तो चेंडू पाडला. चेंडू पाडला त्या यमुनेच्या डोहामध्ये. चेंडू पाडल्यावर त्या चेंडवा बरोबर देवानी उडी मारली तसा तो खालीच गेला, वर आलाच. सगळ्यांनी हात वर केले बर. हा, सगळे रडत होते पण एकही बहादर उडी मारायला तयार नव्हता. ही बातमी गोकुळात कळाली. यशोदा माता आली, रडत आली, धावत आली. कुठाय माझा बाळ? यमुनेच्या डोहावरती गेली. कुठाय दाखवा. उडी मारणार आहेस? ती म्हणजे काढा, बाळाला काढा. कोणीच काढना, कोणी काढना. हिनं तरी काढावं कनी. काढा म्हटली, आक्रोश केली. शेवटी विशुद्ध पडली पण तिनं काढलं नाही बरं का. सोडविना तेव्हा सगळी रडत गेली गोकुळाकडे बरं का. हा, मागे पाऊला माग सरायला लागली बरं का. कुणाची? देवाची आई. माझा बाळ. किती प्रेम केलं. माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा गे सांगा. एक क्षण तिला वियोग सण होत होता बाळाचा. पण अशा काळामध्ये ती सुद्धा काही करू शकली नाही. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, त्या मायेच्या जाळ्यामध्ये जर आपण गुंतलो आणि काळाने जर आपल्यावरती जडब घातली, उडी मारली, तर आपल्याला आपले जवळचे माय बाप सुद्धा याच्यातून काढू शकणार नाहीत. त्या मनाने विचार केला, महाराज माय बाप राहू दे, आमचे नातेवाईक फार मोठे आहेत. एक न्यायाधीश आहे, एक कलेक्टर आहे, एक राज्यपाल आहे. एवढी आमची माणसं आहेत. आमचा त्या पंतप्रधानाशी संबंध आहे, राजाशी संबंध आहे. घरातली माणसं सोडवणार नाहीत पण यांच्यापेक्षा सुद्धा त्यांचा संबंध एवढा संबंध आहे. महाराज ते आम्हाला सोडवतील. तुकोबाराय म्हणतात, अरे ते सुद्धा सोडवू शकत नाही. ते सुद्धा जसे जन्म देणारे मायबाप सोडवू शकत नाहीत, तसं जेवढे म्हणून आपले नातेवाईक, मित्र, परिवार असेल यातलं सुद्धा कोणी आपल्याला सोडवणार नाहीत. हे तुकोबाराय त्या मनाला सांगतायत तिसऱ्या चरणामध्ये.
सोडविना कोणी देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली शब्द वापरला. भली म्हणजे बलवान, काही सत्तेने बलसंपन्न आहेत, काही ज्ञानाने बलसंपन्न आहेत, काही धनाने बलसंपन्न आहेत. अशी भली भली, नुसती सामान्य नव्हे बर का. महाराज म्हणतात असतील बलवान. राजा म्हणजे का सामान्य आहे का? पण राजा जरी असला देशीचा चौधरी, महाराज म्हणतात यातलं कोणीही सोडू शकत नाही. का? ती जवळचे आहेत ना, संबंध आहे त्यांचा ना. बरोबर आहे, सोडू शकत नाही. का सोडू शकत नाही? ती सुटलेली नाही तर आपल्याला कशी सोडवते? अहो तीच मायेच्या जाळामध्ये गुंतलेले आहेत. जो गुंतलेला आहे तो दुसऱ्याला सोडवू शकत नाही, सोडवू शकत नाही. जरी सत्ताधीश असला. महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदी तिना. या भूतलावरती सोडून द्या. इंद्राधिक देव जरी आले ते तुझा सोडवू शकत नाहीत, सोडवू शकत नाहीत बर का. जरी इंद्र झाला तरी तो मायेच्या अधीनच आहे. हो, ब्रह्मदेव झाला तरी तोही मायेच्या अधीनच आहे. मग इंद्र आणि ब्रह्मदेव जर मायेच्या अधीन आहे तर नरेंद्र मोदी कोणाच्या अधीन आहे? पंतप्रधान. हो, सगळेच जीव मायेच्या अधीन आहेत. आणि सगळेच जीव मायेच्या अधीन आहेत. सगळे मायेच्या अधीन आहेत. ते कोणी सोडू शकत नाहीत. जे मायेच्या पलीकडे गेलेले आहेत असे जगामध्ये सोडणारे दोघेच आहेत. एक देव आणि गुरु. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. पुढं सके हे तो सुखाची मांडणी दुःख भोगी कुंभ पाक जाचली देते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी धर्माचे वस्ती पर उपकारी दृष्टी देतो. स्वच्छ लिहिले तुकोबारांनी. ते कोणी सोडविना. भले असतील ती घरात तुमच्यावर, त्यांचं काही तिथं चालणार नाही, ती सोडवू शकत नाहीत. फक्त ह्या मायेच्या जाळ्यातून सोडावं असं वाटत असेल तर ते विचाराने सुटतं. आणि विचाराने सुटण्याकरता त्या मनावरती संस्कार चांगले व्हावे लागतात. आणि विचार चांगले मनावरती होण्याकरता त्यांचाच मन शुद्ध असावं लागतं. मग मन शुद्ध कशाने होतं? कशाने होतं? लॉबबाई साबणाने नाही, भगवंताच्या नामस्मरणाने. भगवंताच्या नामस्मरणाने. बाकी कशाने होत नाही, लक्षात ठेवा. याच्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर महाराज म्हणतात एकच पर्याय.
ऐशी विठोबाचे नाम. शेवटी त्या मनाला तुकोबऱ्या सांगतात, याच्यातून सुटायचं असेल तरी एकच, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरदानी ज्ञानदेव पुराणा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरदानी ज्ञानदेव काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडवणारा कोणी? परमात्माच आहे. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. चक्रपाणी नाम परमात्मा. आता तो सोडवणार, मग त्याचा वशिला कसा लावायचा? आता त्याच्याशिवाय आपल्याला कोणी सोडवणार नाही. तो नेमका राहतो कुठे? सांगा ना, म्हणजे तिथं आपल्याला जाऊन भेटता येईल, सांगता येईल, बाबा शेवटी तू सोडवायला आम्हाला ये, नाही का? आधीच अर्ज भरून ठेवलेला बरा ना, आधीच अर्ज भरून ठेवलेला बरा. तो नेमका आहे कुठं? महाराज म्हणतात तो तसा सगळीकडे आहे, बरं, तो सगळीकडे आहे. मग काय करा, त्याला तुम्ही सांगण्याकरता कुठल्या गावाला जाऊ नका, फक्त एक करा, त्याच्या नावाने तुम्ही हाक मारा. कधी मारा? बुडाल्यानंतर नाही, बुडी मारायच्या आधी. बुडी मारायच्या आधीच त्याच्या नावाने टाहो फोडा, तो नक्की सोडवेल. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ. तेने माया गाया तुटाईला, तेने माया गाया तुटाईला, तेने माया गाय तुटाईला, तेने माया गाय तुटाईला. आणि गावाला ते भरे, आणि नका पडू गावाला ते भरे.
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल एका चक्र पाणी वाचोनिया. तुम्ही म्हणेल गुंतलोय आम्ही, आणि हाक त्याला का मारायची? काय संबंध आहे त्याचा? त्याचं कारण आहे माया कोणाची? त्याची. त्याला उदाहरण दिलं जातं. तुम्ही शहरामध्ये गेला की घरात माणसं मर्यादित असतात, त्या प्रत्येकाच्या दारामध्ये राखण करायला कुत्र बांधलेलं असते. ते चांगल्या प्रतीचं असते. मग ते दारात गेलं की ते भुंकत म्हणून त्यांनी पाठीच लावलेली असते, कुत्र्यापासून सावध राहा. आता ते गेल्या गेल्या एवढं भुंकतं, एवढं भुंकतं, एवढं भुंकतं, तुम्ही किती त्याला काही सांगा ते थांबत नाही. कोण? त्याला काय खायला टाका, ते गप्प बसत नाही. मग काय करायचं? त्या मालकाच्या नावाने हाक मारायची, बंडोपंत. ते कुत्र थांबते. आपल्या मालकाचा कोणतरी हा मित्र आहे बरं का. एखाद्या मालकाने पाळलेलं कुत्र त्या मालकाच्या नावाने हाक मारल्यानंतर भुंकायचं जर थांबतं, ज्यांनी निर्माण केलेली माया त्याच्या नावाने हाक मारली तर ती सुटणार नाही का? तेने माया जाळ तुटई. महाराज म्हणतात, निश्चयानं सांगतात, तुका म्हणे तुझ सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. त्याने हे जाळं निर्माण केलेलं आहे, त्यात किती गुंतायचं हे आपण ठरवायचं बरं का. त्याने गुंता म्हणून सांगितलेलं नाही आहे. आपल्याला व्यवहार करण्याकरता ह्या मायेशिवाय करता येत नाही हो. मायेशिवाय करता येत नाही. माणसाला एकटं जगता येतं का? तुम्हाला बंगला देतो, गाडी देतो, पैसा देतो, तुमचं तुम्ही सगळं बघून घ्यायचं. तुम्हाला काही देणार नाही बाकीचं बरं का. पत्नी नाही म्हणजे पुढचा पसाराच नाही. जमेल? राहू शकत नाही मनुष्य. उपाधीचा अंगीकार केल्याशिवाय माणसाला जगता येत नाही. पण तिच्याशी किती तादात्म्य पावायचं हे आपण ठरवलं पाहिजे ना. आणि ते त्याच्याशी तादात्म्य पाहू नये. आता आपण तादात्म्य पावलोय, आता पावलोय ना, मग सुटायचं आहे ना. मग सुटायचं असेल तर हा पर्याय आता. त्याच्या नावाने हाक मारा, तो आपल्याला सोडवेल. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. किती भौतिक लाईट असली तर ती गेली तर सूर्याचीच लागते बरं का. तोच प्रकाश लागतो. आतापर्यंत त्या दाराला पण आता त्याला किंमत आहे की नाही. तसं शेवटी किंमत देवालाच आहे, लक्षात ठेवा बरं. त्याच्याशिवाय आपल्याला याच्यातून कोणी सोडवणार नाही. म्हणून ह्या मनाला या पद्धतीने आपण उपदेश करावा आणि याच्यातून सुटावं, असा एक मार्मिक विचार या अभंगातून तुकोबाराय आपल्या मनाच्या संबंधाने जगाला सांगतात. जे संत महात्म्यांनी मनाला उपदेश केला तोच आपण उपदेश करून याच्यातून बाजूला होण्याचा प्रयत्न करावा. म्हणून तुकोबाराय सांगतात, नको नको मना गुंतू माया जाई, काळाला जवळ ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर.